लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबीने बुलढाणा येथे मोठी कारवाई करत 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा कोषागार कार्यालयातील तिघांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदाराचे वडील पोलीस दलातून 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. मे 2025 मध्ये त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर पेन्शन व थकीत रक्कम मिळण्यासाठी तक्रारदाराने ऑक्टोबर 2025 मध्ये जिल्हा कोषागार कार्यालय बुलढाणा येथे अर्ज केला होता. मात्र संबंधित कर्मचारी वारंवार कागदपत्रांमध्ये त्रुटी काढत फाईल प्रलंबित ठेवत होते. दरम्यान 26 फेब्रुवारी रोजी फाईल मंजूर करण्यासाठी 20,000 रुपयांची लाच मागण्यात आली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करून पथकाने जिल्हा कोषागार कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे 15,000 रुपये स्वीकारताना तिघांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत अप्पर कोषागार अधिकारी प्रवीण मोंढे, लिपिक विनोद घट्टे आणि लिपिक जीवन काळे यांना अटक करण्यात आली आहे. तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक रमेश पवार आणि पोलीस निरीक्षक विलास गुशिंगे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या घटनेमुळे शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.